आपल्या देशाच्या एकूण भूमीपैकी केवळ 11% क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. झाडे लावा झाडे जगवा असा कार्यक्रम ऐरोली येथे संपन्न झाला. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय युवक आघाडी नवी मुंबई ऐरोली विधानसभा कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या वतीने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक संजू वाडे या कार्यक्रमाला उपस्थित होते व त्यांनी या कार्यक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया दिली. या ठिकाणी आज महाराष्ट्राचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या निमित्तानं या सेक्टर 4 मध्ये हे गार्डन आहे, प्रशस्त गार्डन आहे. या गार्डनमध्ये त्यांच्या वया इतकेच झाडं जे आहे की आज आम्ही नसीम भाऊ दिली होती या सगळ्या त्यांच्या सहकार्याने आज आम्ही सर्व भाऊंच्या वाढदिवसानिमित्तानं झाडं लावत आहोत. झाडं फक्त लावणारच नाही तर आम्ही प्रत्येक जण एक झाड आम्ही दत्तक घेणार आहोत आणि पुढच्या वर्षी हे झाड निश्चितपणे 100% जगतील. जसं भाऊंचं वय वाढेल तसं या झाडांचं वय वाढेल आणि झाडांची फळं आम्हाला चाकायला मिळतील या उद्देशाने आम्ही एक या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. या ठिकाणी नसीम हा आता आध्यात्मिकेवर वरतो आहे आणि खऱ्या अर्थानं माणुसकी जपणारा हा बोलगा आणि सगळ्यांना घेऊन जाणार आहे आणि आम्ही सगळे भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतोय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणा या शैक्षणिक आता निवडणूक आत्माचा कार्यक्रम असू द्या या कुठलेही कार्यक्रम असू द्या क्रीडाचे असू द्या नसीम हा त्या ठिकाणी पुढाकार निश्चितपणाने घेतो आणि तो चांगला प्रकारे वाढतो. सदर कार्यक्रम ऐरोली सेक्टर 4 येथील मस्जिद समोरील बागेमध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी आदिशक्ती केबल नेटवर्कचे दिलीप देवळेकर, सुनील कांबळे व इतर स्टाफ तसेच आरपीआयचे कार्यकर्ते, ऐरोली वार्ताचे संपादक अरविंद माने, महाराष्ट्र ग्राम वृत्ताचे संपादक राजू जाधव उपस्थित होते. यावेळी नसीम खान यांनी आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र आरपीआई उपाध्यक्ष माननीय श्री दीपक भाऊ निकाळजे के जन्मदिन के अवसर पर मैंने आज एक पेड़ लगाने का कार्यक्रम रखा हुआ था जिसमें प्रभाग समिति अध्यक्ष संजू वाडे साहब भी आए, आदिशक्ति केबल के दिलीप देवड़ेकर आए और सुनील कांबळे साहब आए और हम लोग ने मिलकर ये कई प्रकार के पेड़ लगाए यहाँ पर और हम लोग उसकी देखभाल भी कर रहे हैं हम लोग. और जैसे दीपक भाऊ निकाळजे को मेरे और मेरे कार्यकर्ताओं की तरफ से और हमें जितने मौजूद है सबकी तरफ से मैं दीपक भाऊ निकाळजे को जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. जैसे जैसे ये पेड़ बड़े होते रहे वैसे वैसे उनकी जिंदगी भी बढ़ती रहे. महाराष्ट्र ग्राम वृत्त ब्युरो राजू जाधव.